नमस्कार, एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते। पाहूया आजची ठळक बातमी। शेवाळीत शिव जयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य पोवाड्याचे आयोजन। शाहीर रविशकार देशिंगे यांचा खणखणीत पोवाडा, शिवरायांच्या पराक्रमाने रंगली शेवाळी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी होत असून विविध ठिकाणी पोवाडे, ढोल ताशा पथके व शोभायात्रांचे आयोजन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील शेवाळी दातरती येथे शिव जयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आणि शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पोवाड्यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात शाहीर रविशकार देशिंगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। पोवाड्यांच्या खड्या सुरांनी, डफ ढोलकीच्या ठेक्यांनी आणि शिवरायांच्या जीवनातील थरारक प्रसंगांच्या प्रभावी सादरीकरणाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले। शाहीर रविशकार देशिंगे यांनी शिवजन्माचा पोवाडा, अफजलखान वधाचा पराक्रम तसेच रायगडावरील कथा व पाळणा गीत सादर करून उपस्थित शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या सादरीकरणाला हार्मोनियमवर आकाश देशिंगे व सुमित देशिंगे, ढोलकीवर प्रवीण केंगार, संबळीवर अमर सोनवणे तसेच कोरसवर गिरीश सुतार व उमेश कापसे यांनी प्रभावी साथ दिली। या सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला। शेवाळी गावातील शिवजयंतीची पूर्वसंध्या या पोवाड्यांमुळे खऱ्या अर्थाने शिवमय झाली। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी साक्री प्रतिनिधी अखिल शहा यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। दीप प्रज्वलन करून आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। हे तो पुढे ढगणी ठेवलेलं आहे का? नाही इथे आई जगदंबेला नवस केला, जगदंबेला नवस केला आणि आई जगदंबेनं राष्ट्रमाता जिजाऊला अधिगणार हृदयाला नाही तर रंग पुन्हा सुना सुना नाही तर रंग पुन्हा सुना सुना नाही तर रंग पुन्हा सुना शारदा ब्रह्मनायका शारदा ब्रह्मनायका शारदा ब्रह्मनायका शारदा ब्रह्मनायका। मला एका प्रश्नाचं उत्तर द्या। राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला शिवाजी महाराज कळाले असते का? नाही ना। आपली आईच जर जन्माला आली नसती तर आपण जन्माला आलो असतो का? म्हणून कोण धन्य आहे? आई धन्य आहे। एकदा बाळांसाठी जोरदार टाळी वाजवायची। कालच्या कार्यक्रमामध्ये मुलांनी उत्तर दिलं कोण धन्य म्हटल्यावर आम्ही धन्य आहे।